श्री स्वामी समर्थ. मेष राशी 18 ते 24 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा नेमका कसा असणार आहे? तुमच्या जीवनात कोणते नवीन बदल घडू शकतात? करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील का, की काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार का, की खर्चाचे प्रमाण वाढणार आहे? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे यश मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक ठरेल? या आठवड्यात नशिबाची साथ अधिक मिळणार की स्वतःच्या प्रयत्नांवरच विश्वास ठेवावा लागणार? चला तर मग जाणून घेऊया मेष राशीसाठी हा संपूर्ण आठवडा कसा ठरणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींना अनेक नवीन अनुभवांचा सामना करावा लागू शकतो. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी संयम आणि शांतता राखणे गरजेचे ठरेल. ग्रहस्थिती तुमच्यात आत्मविश्वास वाढवणारी असली तरी उतावळेपणा टाळणे अत्यंत आवश्यक आहे. जुन्या अडचणींमधून बाहेर पडण्याची संधी मिळेल आणि काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या आठवड्यात नशिबापेक्षा तुमचे प्रयत्न जास्त प्रभावी ठरणार आहेत. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी अनेक चढउतार घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तर काही प्रसंगी संयम आणि शांत विचारांची गरज भासेल. ग्रहांची स्थिती तुमच्यात उत्साह, धाडस आणि नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण करेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे हळूहळू मार्गी लागू लागतील आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींची मदतही मिळू शकते. या आठवड्यात तुमच्या स्वभावातील आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसेल, पण राग आणि उतावळेपणा नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. करिअर, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक बाबींमध्ये घेतलेले निर्णय पुढील काळासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. काही नवीन संधी अचानक समोर येतील, मात्र योग्य विचार करूनच त्याचा स्वीकार करणे हिताचे ठरेल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक चढउतार देणारा असू शकतो. काही गैरसमज दूर होतील तर काही ठिकाणी स्वतःहून पुढाकार घेऊन नाती जपावी लागतील. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा काळ असला तरी त्यांना यशाची चिन्हे दिसू लागतील. आरोग्याच्या बाबतीत मात्र थोडी अधिक काळजी घेणं गरजेचे राहील. एकूणच हा आठवडा मेष राशीसाठी नवीन अनुभव, काही महत्त्वाचे निर्णय आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्याच्या संधी घेऊन येणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील आणि काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ प्रगतीचा संकेत देणारा आहे. काही लोकांना अचानक नवीन प्रोजेक्ट किंवा बढतीबाबत चर्चा ऐकायला मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांनी भागीदारीमध्ये सावध राहणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्या. आठवड्याच्या शेवटी नवीन संपर्कातून व्यवसायात चांगली संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती. या आठवड्यात पैशांची ये-जा दोन्हीही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. अचानक खर्च वाढू शकतो, विशेषतः घरगुती गरजा किंवा वाहनाशी संबंधित खर्च समोर येऊ शकतो. तरीही काही अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असल्याने आर्थिक ताण पूर्णपणे जाणवणार नाही. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. अनावश्यक खरेदीवर नियंत्रण ठेवले तर बचत वाढू शकते. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. घरामध्ये वातावरण सकारात्मक राहील, मात्र काही छोट्या गैरसमजांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या बोलण्यातील कठोरपणा कमी ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता वाटू शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून भावनिक साथ मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये नवीन उत्साह जाणवेल आणि काहीजण आपल्या नात्याबाबत गंभीर निर्णय घेऊ शकतात. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला या आठवड्यात उपयुक्त ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा असेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सुरुवातीला कठीण जाईल, पण सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम दिसून येतील. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा निर्माण होईल. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. सततचा ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, रक्तदाब किंवा उष्णतेशी संबंधित त्रास वाढू शकतो. योग्य झोप आणि वेळेवर आहार घेणे गरजेचे आहे. बाहेरचे अन्न कमी खा आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. योग, प्राणायाम किंवा सकाळची चाल मानसिक शांतता देईल. महिलांसाठी विशेष. महिलांना या आठवड्यात घर आणि काम यामध्ये समतोल राखावा लागेल. काही नवीन जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुमची निर्णयक्षमता अनेक अडचणी सोडवेल. सौंदर्य, फॅशन किंवा कला क्षेत्राशी संबंधित महिलांना चांगली संधी मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या आनंदाच्या बातमीमुळे मन प्रसन्न राहील. उपाय. दररोज सकाळी ओम श्री हनुमते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळ अर्पण केल्यास मानसिक तणाव कमी होईल आणि अडथळे दूर होतील. एकूण हा आठवडा
मेष राशीसाठी प्रयत्न आणि संयम यांची परीक्षा घेणारा असला तरी अनेक ठिकाणी यशाची दारे उघडणारा ठरेल. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक सुधारणा आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. उतावळेपणा टाळून शांतपणे निर्णय घेतल्यास हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. धन्यवाद.